नमस्कार, मी कंचन गायकवाड. लाडकी बहीण योजनांची खूप लाभार्थ्याचा असा प्रश्न होता की आमचा अर्ज हा अप्रूव्ह झाला आहे आणि त्याचा मेसेजही आला आहे. तर आता पुढे काय करायचं? तर काळजी करायची गरज नाही. तुमचे भरलेले अर्ज हे शासनाने अप्रूव्ह केले आहेत, तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील. पण त्यापूर्वी हे नक्की चेक करून घ्या. नाहीतर योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. शासनाच्या अशाच नवनवीन योजनेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जर तुमच्या बँक खात्याला डीबीटी लिंक नसेल, म्हणजेच आधार कार्ड सीडिंग नसेल, तर कुठल्याच योजनेचे किंवा कुठल्याच सबसिडीचे आणि स्कॉलरशिपचे पैसे शासनाला तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवता येत नाही. तर डीबीटी नेमकं काय असतं हे जाणून घेऊया. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. जेव्हा कधी शासनाला नागरिकाच्या खात्यात कुठल्याही योजनेचे, स्कॉलरशिपचे व सबसिडीचे पैसे पाठवायचे असतात, तर ते डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जातात. तर तुम्ही हे चेक करा की योजनेचा अर्ज भरताना तुम्ही जे बँक खातं अपलोड केलं होतं, तेच बँक खातं सीडिंग आहे की नाही. आता काही महिलांना असा प्रश्न होता की आधार कार्ड देऊनच बँक खातं उघडलं होतं, तर ते त्याला लिंकच असेल. उघडलं होतं तर ते त्याला लिंकच असेल, पण तसं नाही आहे. आधार कार्डला बँक लिंक असणं आणि आधार कार्डला बँक सीड असणं, म्हणजेच डीबीटी लिंक असणं, या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. आता आपण पाहूया की आधार कार्डला डीबीटी लिंक आहे की नाही, किंवा आहे तर कोणत्या बँक खात्याला आहे. ज्या महिलांचे दुसऱ्या बँक खात्याला आधार कार्ड सीड असेल, त्या महिलांनी बँकेत जाऊन NPCI आधार कार्ड सीडिंग हा फॉर्म भरून लवकरात लवकर बँकेत जमा करा. 4 ते 5 दिवसात डीबीटी लिंक होईल. आणि ज्यांचे डीबीटी लिंक असेल आणि ज्यांचे डीबीटी लिंकचे स्टेटस इनॲक्टिव्ह असेल, त्यांचे देखील ॲक्टिव्ह होतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवाराला शेअर करा. धन्यवाद.